अरे पाया पडण्याला मी म्हणजे आहे रे एवढी तर मित्रांनो आपण आलेलो आहे. तर दादा आपण कुठे आलेलो आहे? अहमदाबाद ना. आता आपण गडचिरोलीला आहे. तिकडचं जेलचं उद्घाटन करायला आलं. आल्यानंतर आम्ही निघूया. परत एकदा तिसऱ्यांदा श्रीमंताला भेटलोय, म्हणजे पाचव्यांदा झाला. 2 वेळा एवढं भेटलो भेटलोय की मला तर लक्षात राहायला लागलं. ऐसे में बड़ा सख्त लौटा हूं, लेकिन यहाँ में पिघल गया. आणि लाडच्या लाडू ब्लॉग्सला इज्जत द्या. Thank you, आपण thank ब्लॉग you. बनवतो आणि ऍक्टिव्ह दिसते वन साइड. येस. बाकी नाडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं न्यू व्हिडिओ मध्ये. आणि ही व्हिडिओ तुम्ही थंबनेलनी बघितलं असेल की श्रीमान दादाला भेटलोय. म्हणजे एवढं, म्हणजे आता काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही. त्याची फिलिंग आहे एकदम डेंजर आहे. मी आज म्हणजे आता 4-5 वेळा भेटलो टोटल श्रीमान दादाला. 2 वेळा फक्त एवढंच की मीटअपला भेटलो आणि 3दा एकदम शांततेत एकदम अशी गळा भेट झाली आहे. आणि एकदम असं एकदम पॉवरफुल फील जेव्हा दादाला भेटतो ना, तेव्हा त्यानंतर अशी पॉवरफुल फिलिंग येते. एकदम एनर्जी, एकदम पॉझिटिव्हिटी एकदम डेंजर लेवलला येते. आणि म्हणजे फर्स्ट टाइम गेलेलो आम्ही, फर्स्ट टाइम मी सांगतो 2022ला गेलेलो सप्टेंबरमध्ये पुण्याला. तेव्हा फक्त हात भेट झालेली, कारण की फुल गर्दी होती पुणे मीटअपला. तेव्हा फर्स्ट टाइम झालेला मीटअप. आणि मग सेकंड मीटअप झालेला मुंबईला. तेव्हा अनफॉर्च्युनेटली भेट झाली नाही, कारण की दादाला एंट्रीच घेता नाही आली मीटअपला. थर्ड टाइम BMW बाईक घेताना ठाण्यामध्येच आलेला. आणि मी ठाण्यातलं ते तर कळालेलं मला की आलाय. ते गेलो तिकडे, मस्त की भेट झाली फर्स्ट टाइम. एकदम खतरनाक. मी तुम्हाला असं साईडला टाकेलच मी व्हिडिओ बघायला. असं फ्लेक्सिंग, दादाला भेटलं तर थोडीफार फ्लेक्सिंग करायला लागते. दादाला भेटलं, दादा श्रीमान दादा. आणि मग नंतर मग मला कळालं की माझ्या गावी कणकवलीला, मालवण सिंधुदुर्गला, की दादा येतो इव्हेंटसाठी, कोकण सन्मानसाठी. तर मी लगेच तिकीट काढली, लगेच ट्रेनने गेलो. तिकडे पण भेटलेलो, तिकडची पण व्हिडिओ काढले, तिकडे पण फोटो काढले. आणि थर्ड टाइम काल म्हणजे 4th टाइम झालं. 4th टाइम भेटलो ठाण्यामध्ये BMW चे काम करायला आलेला. तर तेव्हा पण मस्तपैकी भेट झाली, मस्तपैकी व्हिडिओ काढली. दादाने फुल इज्जत दिली लाडू ब्लॉग्स. दादा बोलला पण की तुला ओळख, म्हणजे तुला बघितलं, मला बघितल्यावर दादा बोलला की तू भेटलाय ना रे मला. तेव्हा असं भारी वाटलं ना. आणि नंतर त्या व्हिडिओ मध्ये पण बोलला की तुला लक्षात ठेवायला, मला पण लक्षात राहायला लागलाय. तो एकदम भारी आहे. मी फंबल करतोय पण ठीक आहे, एकदम भारी वाटतंय. किती वेळा बोललो, किती वेळा नाही. मला मी रील टाकली इंस्टाग्रामला की बांधील की तू 3दा भेटला, आम्हाला एकदा पण नाही. मी ते सगळ्यांना एकच बोलेल की एखाद्या व्यक्तीला जर मनापासून मानत असेल ना, खरं मनापासून प्रेम करत असेल, ती व्यक्ती एकदा काय 5 वेळा भेटेल. 5 वेळा म्हणजे मला तर 5 वेळा भेटली आहे. 3दा एकदम शांततेत भेटलोय आणि 2दा मीटअपचा विषय होता. पण ठीक आहे, भारी वाटतंय मनापासून. असंच प्रेम करत राहा. बांधिलकी, #बांधिलकी. बाय बाय. आणि जीव शेवटपर्यंत गोष्ट मी नक्कीच सांगेल. जर एखाद्या व्यक्तीला आपण जर मनापासून मानत असाल ना, तर ती व्यक्ती आपल्याला एकदा काय 5 वेळा भेटेल. 5 वेळा काय सांगू, एकदम डेंजर फिलिंग आहे. काय नाही, बस बांधिलकी ब्रो.